नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आज दिनांक 1 मार्च 2024 सकाळचे जवळपास 4:30 वाजले आहेत आणि आमचं इजिप्त फिरण्याचा जी सुरुवात झालेली आहे ती हॉट एअर बलूनपासून आम्ही करतो आहे. आणि आम्हाला आमच्या बोटीवरून पिकअप करायला ते हॉट एअर बलून फिरवणाऱ्यांची गाडी आली आणि आम्ही या गाडीतून लक्सरच्या ईस्ट बँकला आलेलो आहोत. तिथे समोर जे दिसते ते लक्सर टेम्पल आहे. आपण थोड्या वेळाने सकाळी जाणार आहोत तिकडे. आणि हा जो आहे तो ईस्ट बँक आहे. सो या ईस्ट बँकला आता आम्ही खालती उतरतो आहे आणि तिकडनं आम्ही बोट करणार आणि ईस्ट बँकवरून आम्ही वेस्ट बँकला जाणार आहोत. सकाळी आमच्याबरोबर अजून एक ग्रुप होता आणि इथे जे दिसतं ते कॅमेरामॅन आहेत. जस्ट त्यांनी अभिजितला पाहिलं आणि त्यांना कळलं की हा इंडियन आहे. लगेच ते बोलले हा इंडियन्स. सो असं तुम्हाला भरपूर तिकडे जे तिकडची लोकल पब्लिक आहे ते एंटरटेन करत राहतील. सो अशा प्रकारे आम्ही आता बोटीत चाललो आहे आणि प्रत्येक ग्रुपला ते बोटीमध्ये डिवाईड करतात. त्याप्रमाणे आम्हाला एक बोट दिली ज्या ह्याच्यात आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला बसवलं आहे. अनिकेत याला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, अभिजित आणि तो सेल्फी घेतो आहे तो संतोष. चला आपण आता आपली लक्सर ईस्ट बँकवरून वेस्ट बँकला जाण्याची सुरुवात करू. हा फोटो अनिकेतने काढला आहे. सकाळी सकाळी मस्त ईस्ट बँक दिसते. आणि आता ही बोट एका काठावरून दुसऱ्या काठावर जायला फक्त 3 ते 4 मिनटं घेते. त्याच्यात आपण नदी क्रॉस करतो. ही नाईल रिव्हर आहे. ती नाईल रिव्हर आपण क्रॉस करतो आहे आणि आमच्याबरोबर हे दिल्लीचे 2 फॅमिलीज आहेत. सो टोटल आम्ही 8 जणं आमच्या ग्रुपमध्ये आहोत आणि इथे चाललो आहोत हॉट एअर बलूनची राईड करायला. आम्ही एवढ्या सकाळी सकाळी का निघतो आहे कारण की आम्हाला सनराईज बघायचा आहे आणि तो पण हॉट एअर बलूनमध्ये असताना सनराईज कसा होतो तो अनुभवायचा आहे. सो आणि हे बाकीचे ग्रुप आहेत. सो आता आम्ही वेस्ट बँकला पोचलेलो आहे आणि वेस्ट बँकला पोचल्यानंतर इथे दुसऱ्या गाड्या उभ्या आहेत. त्यात आम्हाला बसून मेन साईटला जायचं आहे. सो आम्ही आलो त्या तिकडनं ईस्ट बँकला. तो फोटो जो पाहिला तुम्ही फुल लाईट्सचा तो तिकडे होता आणि आमची बोट इथे थांबली आणि इकडनं वेस्ट बँकला आलो. आता ऑब्व्हियसली फोटो सेशन तो बनत आहे. सो आमच्या कॅबमधले आमचे काही फोटोज आरामात बसून आणि ही कॅब घेऊन जाते तुम्हाला वेस्ट बँकला जिथे हॉट एअर बलूनची साईट आहे ती. आणि अशा प्रकारे आम्ही हॉट एअर बलूनच्या साईटवर आलेलो आहोत. आत्ता तुम्ही बघतायत ते काही हॉट एअर बलूनमध्ये हवा भरली जाते. आम्ही उतरल्यानंतर आता बघतो तर काही हॉट एअर बलून सुरू झालेले आहेत जे आता उडणार आहेत. आणि तुम्हाला काही कॅमेरामॅन दिसतील जे तुमची शूटिंग करतात. बोटीमध्येच ते तुम्हाला पकडतात. पण आमच्याकडे एक आमचा प्रायव्हेट कॅमेरामॅन आहेत. आत्ता जो हा व्हिडिओ शूट करतो तो अभिजित आणि दुसरा आहे संतोष. या दोघांनी हॉट एअर बलूनचे व्हिडिओ शूट केलेत. ते तुम्ही आता बघणार आहात थोड्याच वेळात. सो हा पहिला हॉट एअर बलून आम्ही वर जाताना पाहिला आणि आमचा हॉट एअर बलून तिथे फुगवत आहेत असं आम्हाला कळलं आहे. चला आता आपण थोडे फोटो काढूया. आता आम्ही हॉट एअर बलूनची जी बकेट आहे त्याच्यात आहोत आणि तुम्ही मगाशी पाहिलं ते कसा हॉट एअर बलून फुगवला जातो आणि कशा प्रकारे त्यात चढायचं आणि अशा प्रकारे तो वर जातो. आत्ता हे जे शूट होतं आहे त्या ह्याच्यात बाकीचे जे हॉट एअर बलून आमच्या आधीच हवेत गेलेले आहेत ते दिसत आहेत. सगळ्यात पहिला तो वर गेला होता आणि तिथे आहे चंद्र पण आपल्याला हॉट एअर बलूनच्या बरोबर दिसतो आहे.
आणि हे जे तुम्ही बघतायत हे पूर्ण ग्रीनरी ही शेती आहे. नाईल रिव्हरच्या बाजूला ही शेती आहे थोडी, आणि थोडं पुढे जाऊन पाहाल तर पूर्ण वाळवंटासारखं दिसेल. सो हे पुढे एकदम त्या साईडला आम्ही जाणार आहोत. जो एक पुढचा निळा बलून दिसतो ना, तिथपर्यंत आम्ही जाणार आहोत. आत्ताशी आम्ही जस्ट आमच्या साईटवरून वर आलो आहे. आणि इथे ही आहे पूर्व दिशा. या पूर्व दिशेला सूर्योदय होणार आहे त्या डोंगरांच्या मागून. थोड्याच क्षणात तुम्हाला तो सूर्योदय आम्ही आमच्या कॅमेऱ्यात जो टिपलेला आहे तो दाखवू, आणि त्याचे काही फोटो. पण आम्ही जो अनुभवला तो मस्त होता, अप्रतिम. आणि हा व्हिडिओ शूट करण्यासाठी संतोष आणि अभिजित दोघांचेही धन्यवाद, कारण का खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हा व्हिडिओ शूट केलेले आहेत. एक तर बकेट हलत असते, कंटिन्यूज आवाज असतो, आणि ही पूर्ण अशी शेती थोडीफार दाखवत आता आपल्याला दिसणार आहे जो सूर्य त्या डोंगरांच्या मागून वर येताना. पूर्ण मस्त केशरी असं झालेलं आहे, लाल भडक केशरी. आणि तो बघा, तो सूर्य असा वर येतो आहे. हा सूर्योदय लाईव्ह आम्ही बघितला, जो कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. आणि आता हा जो हळूहळू येतो, हे 2 मिनटात, 1 ते 2 मिनटामध्ये हा पूर्ण सूर्य वर येताना दिसतो तुम्हाला. पण तो जो क्षण आहे ना, तो खूप मस्त असतो. बघा, आता दुसऱ्या मोबाईलमधला हा व्हिडिओ आहे, त्यात थोडासा मोबाईल हललेला आहे, पण ओके, तो वर आलेला आहे. आणि हे जे फोटोज काढलेत सूर्य वर येतानाचे, ते खूप भारी आलेले आहेत आमच्यासाठी तरी. सो तुम्ही हा एन्जॉय करू शकता सूर्योदय. आम्ही रेकमेंड करू की तुम्हाला जर हॉट एअर बलून करायचं असेल इजिप्तमध्ये लक्सरला, तर नक्की सूर्योदयाची जी पहिली बॅच असते त्या ह्याच्यात जा. त्या ह्याच्यात तो अनुभव मस्त आहे. सकाळी लवकर उठावं लागेल 4:30च्या दरम्यान, पण ते वर्थ आहे. म्हणजे तुम्हाला नंतर वाटणार नाही की अरे एवढ्या सकाळी का उठावं लागलं. सो लांबून हा सूर्य असा मस्त दिसतो. आणि ही जी छोटी छोटी घरं दिसत आहेत तुम्हाला, ही तिकडे लोकल्सची घरं आहेत, जी तुम्हाला वरून अशी एकदम खेळण्यातली घरं असतात तशा पद्धतीत दिसतात ती. आता आम्ही त्या घरांच्या वरून उडतो आहे. आणि इथे लेफ्ट साईडला म्हणजे हा जो सूर्याचं किरण पडलेला आहे जो डोंगर, ते आहे किंग्स व्हॅली, किंग्स अँड क्वीन्स व्हॅली. सो आपण 5व्या-6व्या दिवसानंतर तिकडे जाणार आहोत. तुम्ही आमचे पुढचे व्हिडिओ पाहिलेत तर तुम्हाला किंग्स व्हॅली आणि क्वीन्स व्हॅली पण पूर्ण बघता येईल. सो हा पूर्ण सूर्योदय हॉट एअर बलूनमध्ये मस्तपैकी उभे राहून आम्ही तो एन्जॉय करतो आहे. खरंच हे खूप भारी आहे. आणि आता आमचा हॉट एअर बलून उतरायला सुरुवात होते. काही हॉट एअर बलून तुम्ही बघू शकता तिथे लँडिंग साईटला पोचलेले पण आहेत. सो जिकडनं आपण टेक ऑफ करतो त्याच्या अपोजिटला जिथे लँडिंग होते तिथे आपल्याला ज्या गाड्या आलेल्या आहेत त्या परत घ्यायला येतात. तर तुम्हाला आता त्या गाड्या पण दिसतील. आणि हे जे मस्त सूर्यकिरण पडलेले आहे ना त्या पूर्ण डोंगरावर, अप्रतिम आहे. म्हणजे त्याच्या एक्सप्लेन करायला त्या शब्द नाही. ऑब्व्हियसली आपल्या सह्याद्रीवर पण आपल्याला असं दिसतं हिरवळी सकट. पण आता दुसऱ्या देशात आहोत, इजिप्तमध्ये आहोत, तर तुम्ही इकडचं एन्जॉय करू शकतात त्या क्षणांसाठी. सो ती लँडिंग टेक ऑफ साईट होती जिकडनं आम्ही वर आलो हॉट एअर बलून उडाला. आणि आता सूर्य तुम्ही बघू शकतात. फक्त 5-6 मिनटं झाली आहेत. हा फोटो मस्त संतोषने काढलेला आहे सूर्याला बघताना अनिकेतचा. आणि हे काही आमचे फोटो, अनिकेत, संतोष आणि इथे मी आणि अभिजित. तो हे मस्त पॅनारोमामध्ये एक फोटो की जो पूर्ण परिसर तुम्हाला दिसेल. आणि आता या ज्या छोट्या खेळण्यातल्या गाड्या दिसत आहेत ना, त्या खऱ्या मोठ्या गाड्या आहेत. आम्ही वरून तो शूट केला आहे त्यामुळे ते खरंच खेळण्यातल्या गाड्या ज्या असतात लहान मुलांच्या तशा दिसत आहेत. त्या सगळ्या या रोडनी येत आहेत. जिथे जिथे हॉट एअर बलून लँड होणार आहेत तिथे त्या गाड्या थांबणार. आणि मग तिकडनं तुम्हाला परत पिकअप करून तुमच्या
ठिकाणी सोडणार. तर हे मस्तपैकी असं दिसतं. हा आमचा ट्रक आहे जो चालला आहे, ज्याच्यात हे हॉट एअर बलूनची जी बकेट आहे ती ठेवता येईल. आता हे जे खड्डे दिसत आहेत ना, असं वाटतं चंद्रावर उतरतोय आपण, कारण की हे हॉट एअर बलूनची जी बकेट आहे ती आपटून आपटून असे काइंड ऑफ खड्डे तयार होतात. पण आमचा हॉट एअर बलून प्रॉपर लँड झाला, त्याला काही जास्त त्रास झाला नाही. आणि हॉट एअर बलून काढल्यानंतर ही ती बकेट आणि आता थोडेसे आमचे फोटोशूटचे आणि आम्ही आता परत व्हॅनमध्ये बसलो. तिकडनं आम्ही चाललो आहोत आमच्या बोटीवर. तर जी सकाळी व्हॅन आली होती तीच तुम्हाला परत डायरेक्ट तुमच्या ड्रॉप पॉईंटला सोडते, जिकडनं पिकअप केलं तिकडे. सो ती आता गेली व्हॅन आणि आम्ही आमच्या बोटीच्या इथे आलोत. हे आम्ही टोटल 8 जणं मला पकडून. सो सकाळचे 8 वाजलेले आहेत. आम्ही 4:30ला गेलो होतो आणि रिटर्न 7:30-8ला पोचतो आहे. सो आता आमचा ब्रेकफास्ट आहे. आजचा पहिल्या दिवसाचा पहिला इव्हेंट हा खूप मस्त झाला आणि आम्ही एन्जॉय केला. सो आता भेटूया आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.